आमचा कार्यकाल 2 महिने झाले संपलेला आहे। आमचे प्रशिक्षणार्थी 2 महिन्यापासून घरी बसलेले आहेत। त्यांचं पोट कसं भरणार हे मला सरकारने उत्तर द्यावं। आणि जे माझे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या शहरामध्ये झाला, नंदुरबार झाला, गडचिरोली झाला, चंद्रपूर झाला, इथं नक्षलवादी एरियामध्ये या मुलांना काम भेटलेलं होतं। ते त्यामध्ये खुश आहेत, त्या पगारावरती सुद्धा काम करायला खुश आहेत ते, पण त्यांचा रोजगार सरकारने शिरवून घेतलेला आहे। तिथं पीक पाणी चांगले होत नाही, तिथं शेतीशिवाय कोणते कामं नाही आहेत, वार्षिक उत्पन्न त्यांचं काही नाही आहे, तिथल्या शेतकऱ्यांचं तुम्ही कर्ज माफ करत नाहीये, तिथल्या शेतकऱ्यांच्या मुलं हे सगळे आहेत आणि या मुलांचं सुद्धा हे काम करत नाहीयेत। आजचा युवा हा सगळा बेरोजगार बसलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये सगळी बेरोजगारी जास्तीत जास्त जेव्हापासून हे सरकार आलं तेव्हापासून हे बेरोजगारी वाढलेली आहे। आणि आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला आश्वासन नको, आम्हाला न्याय पाहिजे। मी तळमळीने सांगते, मला एक पहिली मुलगी आहे, 2 जुळे मुलं आहेत। मी आज 4-5 दिवसापासून माझे लेकरं टाकून घरी आलेली आहे। आमची तळमळ ही बाळासाहेब ठाकरेंकडे गेली पाहिजे। नक्कीच ताई, मी जर आलीच नसती, मग मला जर नुसतं कुठेतरी आश्वासन शब्द द्यायचे राहिले असते तर मी धुळ्यातून, मी काही कुठून अमेरिकेवरून किंवा पुणे मुंबईची नाही, मी पण नंदुरबारचा माझा आजोळच आहे। मी नंदुरबारला खोंडामळीचा माझा आजोळ आहे। मी नंदुरबारला नूतनला शिकलेली विद्यार्थिनी आहे आणि धुळ्यात माझं सासर आहे, जळगावची मी माहेरवासिनी आहे। म्हणून मी कुठून मोठ्या गावातून आलेली नाही, तळागाळातूनच आलेली आहे। मी पण जिल्हा परिषदेला शिकलेली विद्यार्थिनी आहे, म्हणून मला तुमच्या प्रश्नांची चांगली जाण आहे। मी इंस्टाग्राम फेसबुकवर मोठ्या मोठ्या गोष्टी करत नाही बालाजी दादा, आणि मी तुमचेही आभार मानेल की तुम्ही माझ्या युवा वर्गासाठी तुम्ही एवढ्या तळमळीने दोघे जण बसलेले आहेत आणि सगळं हे करून देतात, म्हणून मी तुमचे आभार मानतो। शेतकऱ्यांचे लेकरं आहोत आपण, काही कुठून आलेलो किंवा मोठ्या मोठ्या तर घरातून आलेलो नाहीत, म्हणून यांना कुठेतरी जाग आली पाहिजे। अरे ज्या मुलांना 5 आणि 6,000 रुपये तुम्ही देतात ते सुद्धा जर 5-5 महिने 6-6 महिने जर देत नसतील ना तर तुम्हाला हे पाप कुठेतरी फेडावं लागेल। आम्हाला पण नक्षलवादी बनवण्याची तुमची जी धारणा आहे ती धारणेला तुम्हाला तुमच्याच घरावर दगड बसेल, कारण की आम्ही राहतो ना ते घर आमचं शेणाचं घर आहे। आम्ही कुणाच्या घरात राहतो? तुमचं घर जे आहे ना ते काचेचा बंगला आहे, त्याच्यावर जर दगड बसला ना तर ते कधी फुटेल याचा अंदाज येणार नाही। आमच्यावरती वेळ आणू नका। मी नक्कीच मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आवाहन करेल की आम्हाला कुठेतरी दगड दोंडे घेण्यासाठी आणि म्हणजे कोणतं तरी विचित्र काम करण्यासाठी भाग पाडू नका। आम्हाला आमचं परमानंट आणि आम्हाला किमान पोटाला आम्ही सुखाने भाकर खाऊ शकतो